नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. कैऱ्यांचा सीझन चालू झालेला आहे म्हणून मी तुम्हाला आज आंबे डाळची रेसिपी दाखवणार आहे, जी खायला उत्तम लागते. तुम्ही ती अशीही खाऊ शकतात किंवा मग एखाद्या भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी देखील मस्त असा हा पदार्थ आहे. तर त्यासाठी मी ते कैरी घेतलेली, ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. नंतर पिलरने आपल्याला त्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आणि किसणीने ते किसून घ्यायची. हा जो पदार्थ आहे तो आपल्याला बनवायला अतिशय सोपा आहे. शिवाय यासाठी जे साहित्य लागतं ते आपल्या घरातच अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्हाला बाहेरून असं काहीही आणावं लागत नाही. तर त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये देखील सांगायचं आहे की तुमचा पदार्थ कसा बनला. कैरी मी संपूर्ण किसून तयार केलेली आहे. ते मी हरभऱ्याची डाळ 3-4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आता आपण आंब्याची डाळ करतोय तर डाळ तर आलीच, डाळ आपण 4 तासानंतर पाण्यामधनं काढून घेतलेली आहे. नंतर ती आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आहे. 2 मी ते हिरव्या मिरच्या आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. आता ही जी डाळ आहे ती आपल्याला कोर्सलीच दळून घ्यायची आहे, खूप जास्त तिला बारीक करायचं नाही आहे. बघा या पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे. अर्धवटच अशी आपल्याला ती वाटून घ्यायची, खूप जास्त बारीक ती वाटायची नाही आहे. नंतर ती आपल्याला या कैरीच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आणि ती चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कैऱ्यांचा सीझन चालू झालेला आहे, आपण कैरीचं पण तर नेहमी करतोच. तुम्हीही आंब्याची डाळ ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडली रेसिपी तर मग कमेंट करूनही सांगा आणि चॅनलला फॉलो करायला देखील विसरू नका. आता तव्यावर मी ते तेल टाकून घेतलेलं आहे. भरपूर असं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे, कारण या तडक्याची चवच त्या रेसिपीला खूप छान येते. म्हणून भरपूर असं तेल मी तव्यावर टाकून घेतलेलं आहे. ते छान असं गरम झालं की त्यात आपल्याला जिरे, मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे मी त्या देखील टाकून घ्यायच्या आणि भरपूर असं आपल्याला इथे हिंग देखील टाकून घ्यायचं आहे. हिंगाची चव खूप छान अशी या रेसिपीला येते. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा मिरच्या देखील इथे तळून तयार झालेल्या आहेत, त्याचबरोबर जिरे देखील छान तडकलेले आहेत. आता हा जो तडका आहे तो आपल्याला बघा या कैरीच्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट अशी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तर आणि पारंपरिक देखील ही आपली रेसिपी आहे, तर तुम्ही ती नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंट करून देखील सांगायचं आहे तुमची रेसिपी कशी बनली. रेसिपी आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही. म्हणजे मी काही नवीन रेसिपीज जर ॲड केल्या तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.